बिग बॉस सारखा शो म्हणजे तुम्ही वादच करायला पाहिजे, भांडणं करायला पाहिजे, काहीतरी ड्रामा केला पाहिजे. तसं न करता तुम्ही शांत राहून, संयमी राहून, जेंटलमन राहूनही लोकांची मनं जिंकू शकता आणि हे सिद्ध केलंय राकेश बापट यांनी. राकेशदा आहे आपल्यासोबत. राकेशदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि 100 दिवस तो प्रवास पूर्ण केला. त्या घराच्या बाहेर आल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटत असतील ना. अर्थात तिकडे ते स्पर्धक, ते घर, तो हो, अनुभव काय आहे? वेगळाच होता अनुभव बिकॉज लाईफचे 2 सेक्शन्स असतात ते मला जाणवलं, की लाईफ जी असते ती तुमची असते, जे तुमच्या पद्धतीने तुम्ही विचार केलेली असते. पण एक जी लाईफ असते ते तुम्ही चूज करता, खरंय. एक चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करता. तर हा चॅलेंज म्हणून एक्सेप्ट केलं होतं मी त्या घरामध्ये येणं. की लोकं लहानपणापासून आई म्हणे, "यार एकलकोंडा आहेस तू." मित्र म्हणायचे, "घर कोंबडा आहे, घरातनं बाहेर निघ." हं. मी माझ्या कलेच्या दुनियात किंवा माझ्या वर्ल्डमध्ये मला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो. तर तेच मी मोमेंट्स खूप मी व्हॅल्यू करतो लाईफच्या. त्यामुळे हं. मटेरियलिस्टिक गोष्टीवर मी एवढं कधीच कॉन्सन्ट्रेट केलं नाही. मी कधी स्वतःला सिरियसली घेतलं, ना लाईफला कधी एवढं सिरियसली घेतलं. हं. सो तो प्रवास म्हणजे त्या घरामध्ये जाणंच एक मोठा डिसिजन होता. जस्ट टू गिव्ह मायसेल्फ दॅट चॅलेंज, की मी या लोकांच्या समुद्रात अ, अ, कसा मी माझं व्यक्तिमत्व दिसेल लोकांना आणि कसा मी यातनं बाहेर निघेन हं. परत दुनियामध्ये. सो तो एक चॅलेंज मी तरी आज म्हणतो कॉम्पिटिशन माझी कोणावर दुसऱ्यावर नव्हतीच. माझी स्वतःबरोबरच होती. खरंय. बेसिकली मी हे करू शकतो का नाही हे सर्वात मोठा प्रश्न होता माझा. हो, तू म्हटलास की खऱ्या आयुष्यात तू फार एकलकोंडा आणि या सगळ्या हो, तुझ्यासाठी ते चॅलेंज होतं. हो. त्या शोमध्ये जाणं, इंटरॅक्ट करणं आणि अनोळखी ज्यांना आपण आत्तापर्यंत भेटलेलो नाहीयेत तर आणि ते चॅलेंज तू स्वीकारलंच नाही तर तू टॉप 2 पर्यंत पोहोचला. तुला वाटलं होतं इथपर्यंत ही जर्नी होईल? अ, नाही, अजिबात नाही. मला खरंच वाटलं नव्हतं. टॉप 5 पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ठीक आहे, माझ्याकडे माझे फॅन्स असतील किंवा व्हॉटएव्हर इट इज, की म्हणून मी कधी वोट अपील पण करायचो नाही त्यांना. हो. कारण की मला आणि त्यामुळे म्हणून मी नॉमिनेशन्सना पण नाही घाबरायचो. कारण की हं. मला होतं की मला करा नॉमिनेट, कारण की मला माझं जे काही रिझल्ट आहे ते मला त्यांनी दिलेलं मला जास्ती आवडेल, ना खरंय. की फक्त घराच्या सदस्यांनी की कारण की मी आलो त्यांच्यासाठी, त्यांना एंटरटेनमेंट, मी आता या इंडस्ट्रीमध्ये एंटरटेन करायला आलोय माझ्या ऑडियन्सना. तर मला तेच म्हणून ती भीती कधीच नव्हती, की अरे मला नॉमिनेशन मध्ये टाकणार, अरे मला वाचवा वगैरे, तसं कधीच नव्हतं. कारण की मला हवं होतं की जेव्हा सपोज मी नॉमिनेट होऊन एलिमिनेट झालो, तरी मी ते चांगल्या दृष्टीने घेतलं असतं. कारण की मला मग तेव्हा कळलं की नाही, म्हणजे आतमध्ये राहून कळत नाही काय, की हं. कसं आपण खेळतोय. तो निकाल बाहेरनच येतो. तो तो निकाल जेव्हा आला तेव्हा समजायचं की तुमचा गेम तुम्ही नाही खेळलात खरंय. बरोबर. हं. म्हणून मी कधी घाबरायचो नाही. म्हणून मी ते त्याच अर्थाने हा शो मी पाहिलाय आणि कमिंग बॅक टू द पॉइंट, प्रश्न काय सॉरी. एवढ्या जणांसोबत हे चॅलेंज सगळं म्हणून आणि टॉप 2 पर्यंत तू पोहोचणं. टॉप 2 पर्यंत पोहोचणार ते मला खरंच अ, वाटलं नव्हतं की इथपर्यंत पोहोचेन. पण थँक्यू सगळ्यांनाच की काहीतरी तुम्ही पाहिलं माझ्यात की मला इथपर्यंत पोहोचवलं. पण एक असा शो ज्याच्यात एकमेकांना घालून पाडून बोललं जातं, त्या ठिकाणी बरेच आठवडे तू संयम ठेवलास. नंतर असं झालं की तोही संयम तुटत होता. हो. काय वाटत होतं त्यावेळेस की नाही होत आहे गोष्टी हाताबाहेर जातायत. बऱ्याचदा बाहेर जावंसंही वाटत होतं हो, घराबाहेर. हो, विशाल सोबत झालेलं हो. भांडण असेल किंवा हो, अनुश्रीने तुझ्यावर जे आरोप लावले ते असेल. हो. त्यावेळेस काय वाटत होतं? अं, त्यावेळेस वाटायचं की नाही, माझा गेम नाही हा, किंवा मी काय करतो अजून इथे, मी डिसाईड करायला हवं की बाहेर जावं काही ना काही करून. पण नंतर मला आठवतं की गिव्ह अप. माझे बाबा आठवतात दरवेळेला. बाबा आर्मीमध्ये होते, मेजर पद्माकर बापट. तर तो एक फौजीचं रक्त माझ्यात जे आहे ते कधीच मी विसरू शकलो नाही. आणि ते चॅलेंजेस आल्यावर ते नक्कीच ते फेस सामोरे जातच ते काही केलं. आपण खूप विचार करतो की मला पळायचं इकडनं, पण ते पळू देत नाही तुम्हाला. तर शेवटी ते मला ते खेचून आणलंच त्या घरामध्ये परत, त्या रक्तानी, हम्म. त्या बाबांच्या फिलॉसॉफीनी. ते म्हणायचे तर वेन द गोईंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोईंग. राईट. कुठल्याही सिच्युएशनला, कुठलीही कठीण सिच्युएशन तुमच्या समोर आली की तुम्ही तयार व्हायला हवं की त्याला कसं तुम्ही फेस करावं. खरं. तर तेच मी त्यांचं जे ब्रीद वाक्य होतं तेच मी डोक्यात चालत होतं दरवेळेला माझ्या, की आय विल फेस इट. पण या निमित्तानं छान मित्रमैत्रिणी मिळाली. काटा ग्रुप जो काही झाला आणि वाव. तुम्ही इतकं छान पद्धतीनं एकजूट होतात आणि हा. त्या एकजुटीमुळे काटा ग्रुपचीच 2 जण पुढे आली आणि त्याच्यातलीच एक स्पर्धक तन्वी जी आहे ती विजेती ठरली. तन्वीसाठी काय वाटतंय? तिच्या हातात तन्वी, आय एम ट्रॉफी सो आली आहे. हॅपी फॉर हर. मी खरंच खूप खुश आहे तिच्यासाठी. त्या मुलीमध्ये मला जिद्द दिसली पहिल्याच दिवसापासून. हो, तिचं इश्यूज आहेत, प्रत्येकाला इश्यूज असतात, टेम्परचे इश्यूज आहेत तिला थोडे, पण ती सॉल्व्ह, ती खूप
खूप चेंज झाली आहे आता. लहान आहे ती, खूप शिकायला आहे पुढे आयुष्य, पण या लहान वयात पण तिची जी समजूत आयुष्याला जसं जसं ती बघते, खूप कमी लोक बघतात तसं. हो. तर त्यामुळे मॅच्युरिटी आहे तिच्यात, हुशार आहे आणि फोकस्ड आहे बेसिकली. आणि आय एम सो हॅपी की हे जे काय होतं, मला फक्त एकच होतं की जे काही असो, विनर काट्याचा असायला हवा. हम्म. तर मग मी असो, दीपाली असो, किंवा तन्वी असो, किंवा रिवा होती, मग प्रभू होता, कोणी तिथपर्यंत पोहोचलं असतं तर. तर तो प्लॅन जो आमचा जो होता तो सक्सेस झाला. तुला दॅट आय एम वाटत व्हेरी होतं